दिवाळीच्या टायमाला मला सुरसुरी पाहिजे नव्हती. बाहेर सगळे सुरसुरी हे करत होते. पप्पा दारू पिऊन आलेले. म्हणजे मम्मीने आमच्या म्हणजे ठरवलं की नाही, मी पप्पांना सुधरून दाखवणार आणि तिने ते करून दाखवलं. नमस्कार मित्रांनो, मी अर्चना बुधकर गोपी टॉकमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजवर गोपी टॉकमध्ये आपण विविध विषय हाताळले आहेत. आजचा विषय समाजाला भेडसावत असणाऱ्या व्यसनाधीनते संदर्भातला आहे. एक व्यक्ती जी व्यसनामध्ये पूर्णतः बुडालेली होती, मात्र त्याच्यातूनही बाहेर पडून व्यसनमुक्तीसाठी ते कार्य करत आहेत. त्यांच्या या संघर्षाची गाथा जाणून घेऊया त्यांच्याचकडून. वेलकम करूया माननीय श्री रमेश सांगळे सरांना. नमस्कार सर. नमस्कार. गोपी टॉकमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आहे मी. पहिलं तर आपलं अभिनंदन की आपण एवढ्या व्यसनाधीनतेमध्ये स्वतः बुडून गेलेला होतात आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर आला आहात, तर त्याच्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन सर. आणि व्यसनाची व्याख्या तुम्ही कशी काय करता सर, किंवा व्यसन म्हणजे नेमकं काय? बघा, आता व्यसन म्हणजे व्यसनाची मी स्वतः केलेली व्याख्या अशी आहे, व्यवस्थित समाप्तीची नशा म्हणजे व्यसन. आता व्यसन जर तुम्ही म्हणाल तर कोणतीही अशी वस्तू की सातत्याने शरीर त्याची मांग करते, ती सवय होते आणि त्या सवयीशिवाय आपण राहू शकत नाही, ते व्यसन होऊ शकतं. मग ते चहाचंही असेल. मग हे लागलेली सवय सातत्याने वाढत गेली की ते व्यसन न राहता व्यसनाधीनता होते. ओके, तर आपल्या व्यसनाची सुरुवात सर कशी झाली? हां, आता माझ्या बाबतीत तुम्ही जर म्हणाल तर शाळेमध्ये असताना 10वीला जेव्हा आम्ही होतो आणि 10वीची परीक्षा जेव्हा बोर्डाची आली होती, त्यावेळेला मेळावा झाला होता आमचा. आणि त्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदा सिगारेट माझ्या हातात आली होती. तो झुरका मारला होता आणि ठसका लागला होता. पण त्यावेळेला एक असं फील झालं होतं की अरे, मी काहीतरी आता मोठा झालो आहे म्हणून. त्यानंतर लार्सन अँड ट्युब्रो कंपनीमध्ये मी अप्रेंटिसशिपसाठी 1977ला जॉईन केली. आणि साहजिकच ज्या सहली असतात तशी त्याही डिपार्टमेंटला सहल होती. आणि त्या सहलीला गेले असताना पहिल्यांदा बिअरचा ग्लास मित्रांच्या आग्रहाखातर उचलला गेला. जबरदस्तीने का म्हणा, पण तो तोंडाला लावला गेला. पण त्याच्यानंतर बाहेर आलो, सहल संपली, नंतर कुठेच काय त्याचं ध्यानमनी नव्हतं. पण पुन्हा पुढच्या वर्षी ती सहल येणार आहे आणि त्या सहलीचा आनंद मला घेता यावा. आणि तो आनंद काय, तर तिथे मला बिअर पिता यावी, ही माझी सुरुवात अगोदर व्हायला लागली होती. आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्या दुसऱ्या पिकनिकला मी माझं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि ती बिअरची बाटली मागून मी पियालो. अशा प्रकारे माझ्या व्यसनाची सुरुवात झाली. सर, आपल्या ह्या व्यसनाधीनतेची सुरुवात तर अशी झाली, आपली दिनचर्या नेमकी कशी होती या काळात? चांगला प्रश्न विचारलाय की आत्ताच मी सांगितलं तुम्हाला की व्यसनाची सुरुवात तर नेमकी झाली होती, पण व्यसनाधीनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जो काळ गेला तो काळ असा होता की बिअरने झालेली सुरुवात काही दिवसानंतर विस्कीवर आली. विस्की पुढे परत झालेली सुरुवात जी होती तो देशी दारूचा ग्लास हातात येईपर्यंत. आणि मग देशी दारूचा ग्लास हातात आल्याच्या नंतर तिथूनही घसरलो आणि त्यावेळेला उपलब्ध असणाऱ्या हातबत्तीच्या दारूकडे वळालो. म्हणजे थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य असं की कमी पैशामध्ये जास्तीत जास्त नशा मला पाहिजे होती आणि तो तसा जो प्रवास सुरू झाला माझा. पण तुम्ही आता नेमकं जे विचारलं की दिनचर्या कशी होती, तर मला सांगायला आवडेल की व्यसनी झाल्याच्या नंतर जी दिनचर्या होती, सकाळ माझी होतच नव्हती. कारण रात्री जेव्हा मी झोपत असे,
माझ्या उशाला मी पोटला, त्यावेळेला हातभट्टीला पोटले म्हणायचे, बरं. तो प्लास्टिकचा पोटला मी घेऊन झोपत असे. ज्या वेळेला माझे डोळे उघडत असत त्यावेळेला तो पोटला तसाच मी पियायचो, प्लास्टिकचा पोटला फोडून. सकाळी कितीतरी वेळा मी उठलो, पण उठलो असेल कशासाठी, जाग तर लवकरच यायची, पण जाग फक्त याकरताच असायची की माझी नशा कमी झालेली आहे आणि मला बाहेर जायचं आहे. ज्या वेळेला सकाळी 5:30-6ला मी उठायचो, मी कपडे घालून बाहेर तयारीत असायचो, कारण या व्यसनाधीनतेमध्ये मी कित्येक दिवस स्वतःचे दात घासत नव्हतो, कित्येक दिवस स्वतः आंघोळ करत नव्हतो. फक्त एकच मला असायचं की मला जी माझी व्यसनाची ओढ आहे तिथपर्यंत मी कसा पोहोचेन. आणि मग तिथे एकदा गेलो मी की मग अर्धी एक बाटली मी रिचवली की मग घरी यायची. घरी आल्याच्यानंतर थोडं काय घरामध्ये जे काय असेल ते वगैरे खायचं, थोडंसं लोळत पडायचं आणि घरातून परत बाहेर पडण्यासाठी निघायचं. पण काही काही वेळाला असं व्हायचं की जबरदस्तीने माझी सौ नंदा, मिसेस तुमच्या, हां, आणि माझी मुलगी त्यावेळेला जी लहान होती पूनम, हे लोक जबरदस्तीने मला मोरीमध्ये घेऊन जायचे, जबरदस्तीने मला मोरीत बसवायचे आणि अंगावरती पाणी ओतायचा प्रयत्न करायचे. पण माहीत नाही, व्यसनाधीनता स्टेजला गेल्यानंतर ती भीती असते की होते त्यावेळेला कळत नव्हतं, पण आता समजतंय की हो, त्यावेळेला मी पाण्याला सुद्धा घाबरत होतो, कारण मी व्यसनाधीन झालेलो होतो, तरीसुद्धा मी स्वतः मानायला तयार नव्हतो. तिथून कसं तरी अंग पुसत बाहेर यायचे, कपडे ते घालायचे, थोडा वेळ परत बसल्यानंतर 10-10:30ला परत बाहेर पडायचं, त्या दारूच्या गुत्त्यावरती जाऊन बसायचं. मग थोडंसं इकडे तिकडे टंगळमंगळ, याच्याशी बोलत त्याच्याशी बोलत तिथे त्या बैठकीमध्ये ते हातभट्टीची दारू घेऊन बसायचं. मग 12:30, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत जसा मित्र जातोय येतोय आपली फक्त बाहेर जाणं येणं आतमध्ये करणं एवढंच करायचं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की पैसे कमी असल्यामुळे मला कोण पाचतोय का याच्याकडे जास्त लक्ष असायचं. म्हणजे हा कल असायचा, कल जास्त असायचा, कारण माझ्याकडे असलेली मी घेतलेली स्वतः विकत घेतलेली जी दारू असायची ती फक्त ठेवून बसायचो मी. बरं. आणि मग इतरांनी मला ती ऑफर केली की मी त्यांच्यातली ती संपवायचो. दुपारी 2-2:30 वाजता घरी यायचं, थोडंसं काय असेल ते खायचं, परत लोळत पडायचं, 3:30-4 वाजता परत उठायचं, परत त्या गुत्त्यावर जाऊन बसायचं, परत तीच कोण येतोय कोण देतोय हे बघायचं, आणि मग 7:30-8 पर्यंत तिथे बसायचं, परत फक्त एक चक्कर म्हणून घरी यायचं, 5 मिनटं बघायचे, परत हातभट्टीच्या धंद्यावर जायचं, तिथे परत बसायचे, ते रात्री 10:30-11 वाजता घरी यायचं. आल्यानंतर थोडंफार खायचं आणि झोपायचं. पण झोप म्हणजे फक्त व्यसनाचा अंमल असेपर्यंत असायची. डोळे उघडले की आपोआप उशाखाली हात जायचा आणि पोटला बाहेर यायचा. दारू किंवा व्यसनी व्यक्ती जी असेल ती तुम्हाला जेवायला वाढणार नाही, पण व्यसन करण्यासाठी तुमची मदत नक्कीच करेल. एकदम बरोबर आहे ही गोष्ट की जेवायला कोण देणार नाही, पण व्यसनी माणसाला व्यसन करायला मदत नक्की करतील. म्हणजे अगदी दारू प्यायला ते तुम्हाला पाचतील देखील. पाचतील, बरोबर आहे, हे बाकी खरी गोष्ट आहे. मग याच्यात तुमच्या कुटुंबाची सर प्रचंड वाताहत म्हणजे याच्यातून दिसून येते आहे की तुमचा घराकडे तसा पाहिला तर म्हणजे तुमचा म्हणा किंवा व्यसनामध्ये अडकलेल्या व्यक्तीचा घराकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं. बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की त्यावेळेला तर आता मी समजू शकतो, पण त्यावेळेला तर कुटुंबाकडे माझं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं. कारण ज्या वेळेला मी व्यसनाधीनच्या स्टेजला आलो त्यावेळेला सातत्याने कामावरती माझ्या दांड्या व्हायला लागल्या. दांड्या होत असल्यामुळे उत्पन्न जे होतं ते घरात येत नव्हतं, आणि मग साहजिकच घरामध्ये एखाद्या आरुड्याचं जे घडतं, दागदागिने गहाण ठेवणं, उसने पासने मागणं, मग मित्र झाले, नातेवाईक झाले, हे सगळे प्रकार मी केलेले होते. हे सगळं करत असताना मी माझं व्यसन आणि मला खायला कसं मिळेल एवढाच माझा विषय असायचा. घरी गेल्याच्या नंतर बायका मुलांनी काही खाल्लं आहे, मुलं माझी लहान होती त्यांनी काही खाल्लं आहे, याच्याकडे माझं काही लक्ष नसतं. मुलं माझी शाळेत जातात,
माझी मिसेस त्यांना घेऊन जाते आणते याच्यातला मला काहीच माहीत नव्हतं. फक्त एक आता थोडीशी आठवण झाली आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी. माझे एक चांगले मित्र होते सूर्यकांत शिंदे म्हणून, म्हणजे माझ्या कंपनीत माझ्यासोबत काम करायचे. त्यांनीसुद्धा माझ्याला मी व्यसनमुक्त व्हावं म्हणून खूप प्रचंड मेहनत घेतली त्या व्यक्तीने माझ्यासाठी. पण मी ज्या वर्षी व्यसनमुक्त झालो आणि व्यसनमुक्त होऊन 1 वर्ष झालं, त्यावेळेला डिपार्टमेंटला ती व्यक्ती माझ्याकडे स्वतः आली होती. त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मला एक गोष्ट त्यांनी सांगितली, रमेश, ज्या वेळेला मी तुझ्या घरी येत होतो आणि एक दिवशी घरी आलो होतो त्यावेळेला नंदा वहिनींनी मुलांना घरी आणलं होतं आणि मुलं चहा पीत बसली होती. मी आतमध्ये आलो आणि कॉटवर बसलो. बसल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर तिथे समोर चहा नव्हता, पाण्याचे ग्लास होते आणि पाण्याच्या ग्लासमध्ये खारी बुडवून माझी बायको माझ्या मुलांना भरवत होती. हा त्याने किस्सा सांगितल्यानंतर म्हणजे त्यावेळेला भावना जेवढ्या अनावर झाल्या नसतील, पण त्यांच्या त्या शब्दाने भावना अनावर झाल्या. आणि असे बरेचसे चुका म्हणेन मी त्याला आता की माझ्या हातून घडल्या असतील. पण एक म्हणतो मी आता साधारणतः की बऱ्याच ठिकाणी मी हे बोललो की माझ्या व्यसनाधीनते काळामध्ये माझ्या बायको मुलांनी माझ्यासाठी जे अश्रू ढाळले असतील, आज त्यांच्यासाठी कितीही मी केलं पण त्या अश्रूचं मोल मी चुकवू शकणार नाही. अगदी खरं. हे फक्त एक मनाला बोचतं, हा तो भाग आहे त्यातला. म्हणजे ही सगळी फरफट सुरू असते त्या कुटुंबाची. अर्थात आता व्यसनाधीन माणसाच्या कुटुंबाची फरफट असतेच. कारण त्यातही तुम्हाला सांगतो की व्यसन करणारी जी एक व्यक्ती असते त्याच्याबरोबर व्यसन न करणारं त्याच्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात ह्या त्या माणसाबरोबर व्यसनी झालेल्याच असतात. कारण त्या व्यसन न करता व्यसनी होतात आणि आम्ही व्यसन करून व्यसनी होतो. सर, हे जाणीवपूर्वक सुरू असतं का सगळं? नाही, जाणीवपूर्वक असं नाही म्हणता येणार. पण कसं असतं माहिती आहे का की एकदा व्यसनाधीन झाला ना की तो स्वतः स्वीकार करत नाही. ज्या पद्धतीने मी की हो मी दारोडा झालो आहे हे मी मान्यच करत नव्हतो. कारण रस्त्याने येता जाताना समजा एखाद्याने मला हाक जरी मारली, हे रम्या बेवडा अशी हाक जरी मारली तर मी पटकन वळून त्याला शिवी देत असे. पण आज जर मला एखाद्याने जर दारोड्या म्हणून हाक मारली तर मी त्याला धन्यवाद देतो, कारण तू माझ्या पूर्वाश्रमेची आठवण करून दिली. जाणीवपूर्वक म्हणण्यापेक्षा तो जेव्हा यातलं थोडंसं मी तुम्हाला आणखीन सांगेन, कारण आता व्यसनमुक्त असल्यामुळे मला ते माहीत झालं. कारण मुळात व्यसन हा एक आजार आहे. हा मानसिक आजार असून न बरा होणारा आजार आहे. पण या आजारामध्ये तुम्ही त्या व्यसनापासून दूर कसं राहू शकता याचे उपचार तुम्हाला मिळतील. आणि ज्या वेळेला माणूस व्यसनाधीन होतो तो रात्री झोपेच्या वेळेला जर समजा त्या कुटुंबामध्ये भांडण झालं असेल किंवा त्याला कोणत्या प्रकारचा त्रास झाला असेल, तो निश्चित त्याच्या मनाशी हा निश्चय करतो की उद्यापासून प्यायची नाही, आजच्या दिवस शेवटची. पण तो ज्या वेळेला सकाळी उठतो ना, सकाळी उठल्यानंतर परत तो जेव्हा बसतो वगैरे तर त्याची सुरुवात होते ना, म्हणजे व्यसनांची सुरुवात आम्ही आता आमच्या व्यसनाच्या लेक्चरमध्ये व्याख्यानामध्ये सांगतो ना, कारण आता आम्हाला ते माहीत झालं आहे. कारण व्यसनाची सुरुवात जी होते ना ती इथून होते. आणि हे एकदा विचारचक्र तुमचं सुरू झालं ना की मग तुम्हाला तुमच्या नकळत तुमची पावलं त्या गुत्त्याकडे घेऊन जातात. आणि मग कुटुंबातल्या आपल्या ज्या व्यक्ती असतात त्या मग बडबडतात, त्या बोलतात की याला किती सांगितलं, याला कितीही बोललं तरी हा ऐकत नाही. कारण ते मान्य करत नाहीत. ते मान्य करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याची खूप इच्छा असते पण तो ते करू शकत नाही. कारण तो जो आजार आहे त्या आजारावरती नेमकं काय गेलं काय पाहिजे हे त्याला कळत नाही. आणि मग न कळत व्यसनामुळे जे अल्कोहोल आपल्या ब्लडमध्ये सर्क्युलेट होतं
ते जे ऑप्शन असतं ते ऑप्शन त्याला आल्याच्या नंतर आपोआप तो तिकडे जातो, वळला जातो आणि जाऊन गुत्त्यावरती बसतो. एक व्यक्ती आला की त्याला असं वाटतं आता मी व्यवस्थित झालोय, आणि मग तिथे बसल्यानंतर व्यसनाधीन झालेली व्यक्ती कधीच एक पॅकवरती थांबत नाही. तर त्याच्या डोक्यामध्ये जो कोटा घेतलेला असतो, 1 बाटली, 1.5 बाटली, 2 बाटली, तो पूर्ण केल्याशिवाय तो त्या जागेवरून उठूच शकत नाही. म्हणजे ही भावना त्याला अनावर होते आणि तो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मग जाणीवपूर्वक करतो की असं म्हणणार नाही, कारण त्याला ते कळतच नसतं ना. बरोबर. हा फक्त तो भाग आहे. याचं सर काय वय असतं का? म्हणजे व्यसनाधीन व्यक्ती होण्याचं एक वय असतं विशिष्ट, असं आपणास काही वाटतं? नाही, मला तरी वाटतं की नाही, असं वय नसतं. कारण का माहिती आहे का, व्यसन हा मुळामध्ये ना एक सामाजिक प्रश्न झालेला आहे किंवा एक सामाजिक प्रतिष्ठा झालेली आहे. म्हणजे जर थोडक्यात सांगायचं झालं तर शाळेमधल्या मुलांबरोबर जर त्यांचा एक मित्र जर गेला आणि बाकीचे जर व्यसन करत असतील किंवा एखादा सिगारेट ओढत असतील आणि जर त्यांचा एखादा मित्र जर ती ओढत नसेल तर त्याला मग डिवचलं जातं आणि मग त्याला वाटतं ते करतात मी का करू नये. बरोबर. आणि आता आम्ही तर नार्कोटिक्स डिपार्टमेंट बरोबर जेव्हा काम करतोय व्यसनाधीनच्या वरती, तर शाळेतली सुद्धा 14-14, 12-12, 13-13 वर्षाची मुलं सापडतात जी गांजाच्या व्यसनामध्ये आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच सांगता येईल की व्यसन करायचं वय नसतं, तसंच व्यसनाधीनतेचं वय नसतं. कारण ती व्यक्ती विशिष्ट वर्षांनी किंवा विशिष्ट दिवसांनी किंवा विशिष्ट महिन्यांनीच व्यसनाधीन होईल असं सांगता येत नाही. कारण तो जर घेत गेला, ते व्यसन करत गेला आणि त्याच्यात जर सातत्य राहिलं तर तो कदाचित लवकरही होऊ शकतो. म्हणजे व्यसनाधीन तो होतो, पण त्याला काही काळ वेळ जातो, काहींना लॉंग टर्म, काहींना शॉर्ट टर्म. पण आजची तरुण पिढी त्या दिशेने प्रवास करते आहे असं तुम्हाला जाणवत असेल? निश्चित. कारण आज पाहतो आपण समाजामध्ये, ऐकतोय, पाहतोय, निश्चित हे होतंय. कारण का माहितीये का, तरुण पिढी म्हणजे आमच्या वेळेला आम्ही जे व्यसन करायचो त्याला काहीतरी मिळवायला लागायचं आम्हाला, स्वकष्टाचं. पण आजच्या तरुण पिढीला सगळं काय आम्ही उपलब्ध करून देतोय. मग त्याच्यामुळे त्यांचे हट्ट पुरवतोय आपण, त्याला पाहिजे त्या गोष्टी देतोय आपण. म्हणजे त्यांना त्या गोष्टीसाठी कुठेही मेहनत करावी लागत नाही, संघर्ष नाहीये. आणि थोडंसं असं मला वाटतं याच्यामध्ये आम्हा पालकांचा पण सहभाग आहे. कारण आम्ही पूर्णतः वेळ आम्ही आमच्या मुलाला देत नाही किंवा आमच्या पाल्याला देत नाही. मग मी काय करतो, माझा मुलगा नाराज होऊ नये किंवा माझा पाल्य नाराज होऊ नये म्हणून मी काहीतरी अमाऊंट त्याला ठेवतो. मग तो अमाऊंट, ती मिळालेली रक्कम जी आहे तो कुठे आणि कशा प्रकारे वापरतो याच्याकडे आपलं लक्ष देत नाही किंवा याच्याकडे आपण लक्ष देत नाही. पण आपण पालक म्हणून त्यांना वेळ देऊ शकत नव्हतो किंवा वेळ देत नव्हतो, पण त्याला मिळणाऱ्या वेळेचा तो दुरुपयोग करत होता. हे आम्हाला कधी समजतं की ज्या वेळेला त्याच्यामध्ये काही बदल आम्हाला दिसतात, त्याच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात, त्यावेळेला आम्हाला कुठेतरी असं वाटतं की हा वेगळा वागतोय का, हा वेगळा झालाय का. आणि मग लक्षात येतं की अरे आपला पाल्य कुठेतरी वाहत चाललाय. मग तोपर्यंत वेळ गेलेली असते. आणि एकदा का तो व्यसनाधीनतेचा गेला तर मग तो व्यसनाधीन झाल्याच्या नंतर न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या हातून घडतात. मग त्यात चोरीचे प्रकरण असतील किंवा घरामध्ये पालकांवरती हात उचलणं असेल, याही घटना घडलेल्या आहेत. आपण बघतो, वाचतो. तर यांना यामधून बाहेर जर काढायचं जर असेल तर यांना नेमकं व्यसन वाईट आहे हे सांगण्यासाठी त्यांची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना व्यवस्थित समुपदेशन झालं पाहिजे, तर ते त्यांच्यासाठी खास ठरेल असं मला वाटतं. आणि ते योग्य आणि तज्ञ व्यक्तीचं व्हायला हवं. कारण घरच्यांचं तसं नाही होत ते, कारण होत नाही, घरच्यांना त्या बाबतीत माहित नाही. मी या बाबतीमध्ये थोडंसं तुम्हाला आणखीन एक सांगेन की माझ्या माहितीप्रमाणे 2012 साली सत्यमेव जयते नावाचा कार्यक्रम आमिर खान साहेबांनी घेतलेले होते. त्याच्यामध्ये एक एपिसोड त्यांनी पूर्ण याच्यावरतीच घेतला होता जो व्यसनाधीनतेवरती होता. आणि त्यामध्ये त्यांनी एक खूप छान संदेश पाठवला होता
की व्यसनाधीन व्यक्ती सुद्धा व्यसनमुक्त होऊ शकते, पण त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळाल्याच्या नंतर. सर, मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा व्यसनमुक्तीचा प्रवास जो आहे तो कसा सुरू झाला आणि आज तुम्ही समाजासाठी एक कार्य करता आहात समुपदेशनाचं, ते कसं काय? हां, आता व्यसनाधीनतेचं म्हणाल तर मी व्यसनी झाल्याच्या नंतर मी व्यसनमुक्त व्हावं हे खरं माझ्यापेक्षा माझ्या दिवंगत पत्नीला जास्त वाटत, कारण तिने त्यासाठी खूप भोगलंय. म्हणजे शेवटचा काही क्षण मी तर तुम्हाला सांगेन की दारूला पैसे देत नसल्यामुळे मी एक दिवशी स्टोवमधला रॉकेल तिच्यावरती टाकून तिला पेटवायला निघालो होतो, पण शेजाऱ्यांनी तो दरवाजा तोडला, माझ्या हातून ती काडीपेटी हिसकावली गेली आणि ती सगळी घटना टळली. व्यसनाधीन झाल्यामुळे मला कंपनीतून टर्मिनेट करून टाकलेलं होतं, पण माझ्या बायकोने जिद्द सोडली नाही. माझी बायको कंपनीच्या गेटपर्यंत गेली, ती आमच्या वेलफेअरपर्यंत पोचली, कल्याणकारी जे खातं असतं. आणि इथे मला थोडंसं सांगायला आवडेल म्हणण्यापेक्षा की तिने काय केलं हे कळावं लोकांना, म्हणून मी हे सांगतोय की एक आपला स्वतःचा नवरा व्यसनमुक्त व्हावा म्हणून पत्नी काय करते याचं मला वाटतं हे उदाहरण असेल. मी महिला वर्गाची माफी मागतो, कारण ती कंपनीमध्ये जे गेली होती फक्त फाटलेला ब्लाऊज अंगात होता, त्यानंतर साडी जी होती आतमध्ये परकर नव्हता, साडी फक्त गुंडाळलेली होती, तरीसुद्धा ती बाई लाजली नाही. ती कंपनीत गेली, आमच्या वेलफेअर ऑफिसर त्यावेळच्या लीलाताई होत्या, त्यांना भेटली. त्यांच्या डोळ्यात तिला बघून पाणी आलं होतं आणि ती बोलली होती रमेशसाठी आपण प्रयत्न करू. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांना सांगितलं माझ्या मिसेसने की मिसेसला माझ्या सांगितलं त्यांनी की रमेशला बाहेर काढायचं आहे, फक्त त्याची इन्क्वायरी होऊ दे. टर्मिनेट लेटर जे मिळालं होतं. आणि याला थोडीशी जोड मला द्यायला आवडेल की माझी बहीण आहे सुजाता सानप, तिचे मिस्टर आहेत अर्जुन सानप, त्यांनी त्यावेळेला मदत केली. ते पोलीसमध्ये होते. ते आणि माझी मिसेस त्या इन्क्वायरीसाठी मला कंपनीत घेऊन गेली. खरं तर मला इन्क्वायरीला बसायचंच नव्हतं, कारण नोकरी गेली तरी चालेल, मी व्यसन सोडणार नाही या मुद्द्यावरती मी ठाम होतो. माझ्या मिसेसचं माझ्या त्या मेवण्याचं आणि आमच्या वेलफेअर ऑफिसरचं संगनमत झालं आणि मला एके दिवशी तिथे घेऊन गपचूप नेण्यात आलं कंपनीच्या गेटवरती. कंपनीच्या गेटवरती माझं टर्मिनेट लेटर माझ्या मेवण्यांच्या हातामध्ये होतं. मी ते गेटवरती फाडलं आणि फेकलं आणि मी तिथून पळालो होतो, पण मेवणे धावले, त्यांनी मला परत आणलं. कंपनीच्या गेटमध्ये गेलो आणि मग माझी इन्क्वायरी सुरू झाली. पण माझं इन्क्वायरीकडे लक्ष नव्हतं, हे खरोखर मी सांगतोय तुम्हाला. मला फक्त एवढंच वाटत होतं की तातडीने तुम्ही निर्णय घ्या, मला काढून टाकलं म्हणून सांगा, मला गेटच्या बाहेर जाऊ द्या. एवढा म्हणजे मी सांगूच शकत नाही की ती माझी आती परिस्थिती काय झाली होती. घालमेल सुरू होती, प्रचंड घालमेल सुरू होती, कारण रात्रीची नशा ती डोक्यामध्ये होती. आणि मग तिथे निर्णय असा झाला की त्या चावला साहेबांनी, मी आज खरोखर आभार मानतो त्या चावला साहेबांचे सुद्धा, की त्यांनी ती संधी दिली. वेलफेअरमुळे संधी मिळाली आणि मी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालो. 24 मार्च 1992 मी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालो. प्रवास सुरू झाला, माझा तो प्रवास सुरू झाला व्यसनमुक्तीचा. कृपा फाउंडेशन म्हणून त्यावेळेला जे होतं तिथे मी ते व्यसन, कारण कंपनीच्या वतीनं तिथेच पाठवलं जायचं 92 साली. मग मी तिथे दाखल झालो. दाखल झाल्याच्यानंतर तिथे जो माझा प्रवास सुरू झाला, 8-15 दिवसामध्ये मी या निर्णयावरती आलो की व्यसन वाईट नाही आहे, मी जी दारू पितोय दारू वाईट नाही आहे,
तिचं प्रमाण वाईट आहे. इथून बाहेर पडल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर दारूची बाटली घ्यायची, बुचात दारू ओतायची, बुचाने दारू प्यायची, बुच बंद करून परत ती बाटली ठेवून द्यायची. म्हणजे एक व्यसनाधीन माणूस काय विचार करू शकतो त्या ठिकाणी सुद्धा हे मी सांगायचा प्रयत्न करतोय. पुढे ते दिवस जात राहिले आणि मग 20 एप्रिल हा दिवस उजाडला. कारण 24 मार्च पासून 20 एप्रिल पर्यंत जो 28 दिवसांचा कालावधी गेला, त्या कालावधीमध्ये मला बरंच काय तिथे सापडलं असं मला कळालं. आणि 27 तारखेच्या रात्री जेव्हा मी झोपलो तेव्हा एक संकल्प केला होता की उद्या उठल्याच्या नंतर देवाजवळ एक प्रार्थना करणार की जो रमेश या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दारुडा, बेवडा, चर्ची, गांजाडू या काय पदव्या घेऊन आलेला आहे, तो परत या पदव्या घेऊन बाहेर जाणार नाही. आणि 20 एप्रिल हा माझ्या जीवनातला टर्निंग पॉईंट तिथे ठरला. नवं आयुष्य तिथे माझं ठरलं. मग तिथून मी बाहेर पडल्याच्या म्हणजे तो जो प्रवास माझा सुरू झाला होता तो 20 एप्रिलच्या नंतर तिथून तो जो प्रोग्राम तिथे जो व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जो प्रोग्राम असतो तो प्रोग्राम मी घेत गेलो ना, आणि एवढी आवड लागली त्या प्रोग्रामची, खरोखर सांगतो तुम्हाला मी, की मला घरची जरासुद्धा आठवण तिथे येत नव्हती. म्हणजे 24 मार्च ते 20 एप्रिलपर्यंतचा जी आठवण माझी कुटुंबाची येत होती तिथून नंतर आठवण बंद झाली. आणि एकच ध्यास लागला की मी व्यसनमुक्त होऊन बाहेर जाणार. आणि खरोखर मला ती साथ मिळाली, कारण आमच्या वेळेला जवळजवळ 6 महिन्याचा तो कार्यक्रम होता. अच्छा. पण मला 3 ते 4 महिन्यामध्येच तिथून बाहेर निघता आलं. म्हणजे ते कसं, तिथे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेल्याच्या नंतर जसं आम्ही म्हणत होतो आज माझी शेवटची, मी उद्यापासून पिणार नाही, पण उद्या माझ्या जीवनात कधीच उजाडला नाही. पण सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर एचा एक मंत्र मला तिथे मिळाला आणि तो मंत्र होता आजचा दिवस फक्त. आजचा दिवस फक्त. सर, ए म्हणजे काय? ए म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एक संस्था आहे. बरं. नार्कोटिक्स अनॉनिमस नावाची जी संस्था आहे, ज्या संस्था 1935 सालापासून आहे आणि त्या संपूर्णतः जगामध्ये आहेत. आणि त्या जगामध्ये बैठकीच्या माध्यमातून व्यसनाधीनांना दूर कसं राहता येईल हे सांगत असतात. तर तो फक्त आजचा दिवसचा जो मंत्र होता तो मंत्र मी अंगीकृत केला आणि त्याच आजचा दिवस फक्त या मंत्राच्या बळावर म्हणजे 24 मार्च पासून आजपर्यंत, 24 मार्च 1992 पासून आज म्हणजे 10 मे 2022 पर्यंत मी 11,004 दिवस व्यसनापासून दूर आहे. म्हणजे सर किती वर्ष. मग मी तेच सांगतोय तुम्हाला, थोडंसं मला की 31वं वर्ष माझं सुरू आहे. अच्छा. पण मी दिवस मोजतो, त्याचं कारणच ते आहे, कारण उद्याचा दिवस कशावर जडेल मला माहित नाही. मला आजच्या मध्ये जगायचं आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा आहे. ती प्रतिज्ञाच घेऊन चालली. ती प्रतिज्ञाच, तो मंत्रच मी घेऊन चाललोय. आणि खरोखर सांगतो, तो एक मंत्र आणि तिथे मिळाली एक प्रार्थना, त्या प्रार्थनेच्या बळावरच मी आजपर्यंत इथे पोहोचलोय. जसं तुम्ही उल्लेख केलात की प्रार्थना तुम्ही कायम म्हणत असता, ही प्रार्थना नेमकी कशी आहे? अरे वा, मला ती प्रार्थना तुम्हाला बोलून दाखवायला आवडेल. ती प्रार्थना अशी आहे, आणि विशेष म्हणजे ही तिन्ही भाषामध्ये प्रार्थना आहे. हिंदीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. मी मराठीतली ती प्रार्थना सांगतो तुम्हाला. देवा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. ही जी प्रार्थना तुम्ही जर बघितली ना, ही प्रार्थनाच तुम्हाला सगळं काय सांगून जाते. म्हणजे मी तर सांगतो तुम्हाला की व्यसनाधीन काळामध्ये देवाच्या समोर जेव्हा माझी प्रार्थना असायची ना, तर ती फक्त गिव्ह अँड टेक पॉलिसी असायची की तू मला हे दे, मी तुला ते देईन, मला हे मिळू दे, मला ते देता येईल.
पण व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यानंतर आजतागायत फक्त हीच प्रार्थना हात जोडून मी म्हणतो, आणि या प्रार्थनेमध्ये सगळं बळ मला मिळतं. मला आणखीन एक सांगायला आवडेल की नंदाचा आणि माझा प्रेमविवाह होता. प्रेमविवाह झाल्याच्या नंतर आम्ही वेगळे राहायला गेलो. तिथून माझा पुढे व्यसनाधीनतेचा प्रवास झाला. मी व्यसनाधीन झालो. व्यसनाधीन झाल्याच्या नंतर तिने मी व्यसन सोडावं म्हणून खूप काही केलं. म्हणजे गंडे, दोरे, अंगारे, दुपारे सर्व झालं. पण त्याच्यावरती माझ्या व्यसनानेच मात केली होती. शेवटी ते असं झालं होतं की तिच्या भावंडांनी सुद्धा तिला सांगितलं होतं की रमेश हा पूर्णतः दारुडा झालेला आहे, तो यातून बाहेर पडणार नाही, तू 4 घरची धुणी भांडी कर आणि मुलांना वाढव, असा सल्ला तिच्या भावंडांनी दिला होता. पण ती त्याच्यावरती त्यांना बोलली की ज्या रमेशच्या सोबत मी प्रेम केलं, विवाह केला, तो रमेश तेव्हा तसा नव्हता आणि त्याला यातून बाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. ती जिद्द त्याची होती. आणि खरोखर मी म्हणेन की नंदा ही रणरागिणी होती की मी व्यसनातून बाहेर येण्यासाठी तिने खूप धडपड केली. आणि थँक गॉड की हा पुनर्जन्म मला तिच्यामुळेच मिळाला आहे. व्यसनमुक्ती केंद्रातून आल्यानंतर ती मला म्हणाली होती की व्यसनामुळे आपला संसार उद्ध्वस्त झाला होता, असे इतरांचे संसार उद्ध्वस्त होऊन द्यायचं नाही, याच्यासाठी आपण काहीतरी करायचं. आणि मग तिच्या जोडीने तो संकल्प केला की व्यसनमुक्तीचं मला कार्य करायचं आहे. आणि मग तो माझा व्यसनमुक्तीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे सहज वसाच उचलल्यासारखं वसा उचलल्यासारखा गेला. पण त्याच्याच जोडीने यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथून मी पत्रकारितेचा कोर्स केला, सामाजिक कार्यकर्त्याचा कोर्स केला आणि या कोर्सची मला चांगली जोड मिळाली. कारण व्यसनमुक्तीच्या कार्याला मला ते पुढे जाता आलं. मग व्यसनमुक्तीचं कार्य मी जेव्हा सुरुवातीला सुरू केलं तर माझ्याकडे जे व्यसनी आमची यायची किंवा जे लोक माझ्याकडे यायचे तर साहजिकच ओळखीचीच लोक माझ्याकडे यायची. पण त्यांना मी ती काउन्सिलिंग करायचो, ते समुपदेशन करायचो. म्हणजे मी तर याला जोडून असंही सांगेन की ज्या वेळेला मी व्यसनाधीन झालो होतो त्यावेळेला मी प्रत्येक घरामध्ये किंवा लोकांना मी जाऊन सांगितलं नाही की मी दारुडा झालोय म्हणून. तर माझ्या कृतीतून त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला ती पदवी दिली की हा दारुडा आहे, हा बेवडा आहे. पण तसंच मी व्यसनमुक्त झाल्यानंतर ठरवलं होतं किंवा व्यसनापासून दूर गेल्यानंतर ठरवलं होतं की मी कोणाकडेही जाऊन ते सांगणार नाही की मी व्यसनमुक्त झालोय. त्यांना माझ्या कृत्यातून ते कळू दे की ही व्यक्ती व्यसनमुक्त आहे आणि व्यसनमुक्ती झालेली आहे म्हणून. त्याची जाणीव त्यांना स्वतःला होऊ दे. आणि खरोखर तेच मला झालं. म्हणजे ज्या समाजाने मला झिडकारलेलं होतं त्याच समाजाने इतक्या सहजतेने मला जवळ केलं की त्या आता समाजामध्ये ती जाणीवसुद्धा नाही आहे की रमेश दारुडा होता म्हणून. कारण नवीन लोक आता भेटल्यानंतर त्यांना जर ही गोष्ट माहीत झाली की रमेश व्यसनाधीन होता तर ते विश्वाससुद्धा ठेवत नाहीत. बरोबर. पण पुढे गेल्याच्या नंतर ज्या वेळेला माझा प्रवास सुरू झाला आणि व्यसनमुक्तीकडे जायचं तसं मला जोड मिळत आले. पहिल्यांदा तर मला कंपनीमध्ये म्हणजे माझं जे कल्याणकारी खातं होतं, डिपार्टमेंट होतं वेलफेअरचं, LNT मधलं, तर लार्सन अँड टुब्रो मधलं डिपार्टमेंट असल्यामुळे ते वेलफेअरचं तिथून मला माझे काही कामगार बंधू असतील तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना समुपदेशन करायला मिळालं, त्याच्या कुटुंबाला समुपदेशन करायला मिळालं. आणि त्या कुटुंबाला समुपदेशन करण्यासाठी माझ्या बायकोची खूप जोड मिळायची. कारण एक महिला दुसऱ्या महिलेला तिने काय भोगलंय तिच्या यातना जेव्हा सांगायची तर समोरचीला साहजिकच ते वाटायचं की अरे जर हिचा नवरा जर व्यसनमुक्त झालाय निश्चित माझा नवराही होईल. खूप जास्त जवळून रिलेट करू शकतो, खूप जास्त जवळून. आणि मग पुढे जाता जाता 10 ऑक्टोबर 2010 साली मिरॅकल फाउंडेशन मुंबई या व्यसनमुक्ती केंद्राशी माझा संपर्क झाला. कारण त्यांचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत बाबूजी, ज्यांना या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये ओळखलं जातं बाबूजी नावाने, सुभाष मनराय त्यांचं नाव, तर त्यांना मी पूर्वीपासून ओळखत होतो. आणि तिथून पुढे आल्यानंतर त्यांच्या मिरॅकल फाउंडेशनमध्ये मी जोडला गेलो. ही संस्था कुठे आहे सर? विरारमध्ये हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. याची 2 युनिट आहेत. बरं. एक विरार हायवेच्या जवळ आहे
आणि दुसरं वज्रेश्वरीच्या थोडंसं जवळ आहे. यांना संलग्न असं तुमचं काम. हो, म्हणजे मला बाबूजींनी त्या संस्थेवरती समन्वयक म्हणून ठेवलंय. म्हणजे मी आज त्या संस्थेवरती काम करतोय व्यसनमुक्तीचं. तर माझं काम असं आहे की बाहेरचे जे काही पेशंट्स असतील, मग त्यांचे कुटुंब असतील, त्यांना या व्यसनांच्या आजाराबद्दल सांगणं, त्या व्यसनाच्या आजाराची माहिती देणं आणि मग त्या व्यसनाधीन व्यक्तीला, त्या कुटुंबांना त्या आमच्या केंद्रापर्यंत घेऊन येण्यास सांगणं. हा जो सगळा प्रवास हो, तुम्ही. आणि मला याचं आणखीन चांगलं अशाबद्दल वाटतं की मी जे व्यसनाधीनता काळामध्ये जे काही भोगलोय ते जेव्हा मी त्यांच्यासमोर मांडतो किंवा त्यांना जेव्हा सांगतो त्यावेळेला त्यांना ते पटतं की अरे ही व्यक्ती सुद्धा अशी होती, ते बाहेर पडली. तर त्यांनाही ते कुठेतरी एक स्पार्क असं चमकताना दिसतो की हो, आमचाही मुलगा, आमचेही वडील, आमचाही भाऊ यातून मुक्त होईल. बरोबर. आणि ते त्या दिशेने वाटचाल करतात, तिथपर्यंत येतात. विश्वास वाटतो त्यांना, विश्वास येतो त्यांना की हो, हे जर बाहेर आले तर निश्चित आम्ही सुद्धा बाहेर येऊ शकतो. आमची ही ती जी जवळची व्यक्ती आहे ती बाहेर येऊ शकते. तसंच या व्यसनाधीनतेच्या विरोधात प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचा कार्यक्रम मी बाहेर करतो. मग हे कार्यक्रम नार्कोटिक्स डिपार्टमेंट CID ब्रँचवाले जे आहेत त्यांचे 5 युनिट आहेत. त्या 5 शासनाचं जे डिपार्टमेंट आहे हे, पोलिसांचं डिपार्टमेंट आहे ते. त्या डिपार्टमेंटच्या 5 युनिट सोबत व्यसनमुक्तीचं शाळा, कॉलेज इथे किंवा सोसायट्या काही ठिकाणी असतील किंवा कामगार असतील किंवा मजूर असतील, बांधकाम मजूर तिथे असतील, तर या सगळ्या ठिकाणी जाऊन मी या व्यसनांच्या विरोधामध्ये कार्यक्रम करतो. व्यसन चांगलं की वाईट हा फरक तिथे त्यांना सांगायचा. चांगलं असेल तर वाईट असेल, मग त्याच्यातला फरक एकदा त्यांना माहीत झाला आणि कुठेतरी त्यांना असं दिसलं की अरे हो, व्यसन वाईट आहे किंवा मी व्यसनाधीन झालो आणि त्याच्यातून बाहेर यायचं आहे, तर पुढे मला मार्ग आहे. बरोबर. मग तो विश्वास त्यांच्यामध्ये येतो आणि मग ते आमच्या व्यसनमुक्ती केंद्राकडे वळतात. व्यसनमुक्ती केंद्राकडे आल्याच्या नंतर व्यसनमुक्ती केंद्राचं नेमकं काम कसं असतं, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं की हा आजार मानसिक आहे, मग त्या मानसिक आजारावरती आमचे जे तिथे मनोविकास तज्ज्ञ आहेत हे तिथे मग त्यांना औषध देतात. पण ती औषधं कंटिन्यू नसतात. तर त्याच्यावरती जसा जसा आघात झालाय तसं त्याचे रिपोर्ट बघून ती औषधं त्यांना दिली जातात. आणि मग पुढे काउन्सिलिंग त्यांच्यासाठी मेन आहे. आणि त्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून त्यांना त्या व्यसनाबद्दल सांगितलं जातं. त्याच प्रकारे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सेशन्स जे असतात, मग त्या सेशनमध्ये एक व्याख्याता असतो जो व्याख्याता त्या व्यसनाशी संबंधित विषयाशी बोलतो. हे समजा व्यसन, मग ती व्यसनाधीनता कशी होते किंवा व्यसन करण्यासाठी चोरी कशी केली जाते किंवा व्यसनाधीनता म्हणजे मध्ये खोटं कसं बोललं जातं, कुटुंबाला कसं छळलं जातं, हे सगळे विषय त्याच्यामध्ये घेतले जातात. आणि एकूण 4 महिन्याचा प्रोग्राम त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दिला जातो. पण व्यसनमुक्ती केंद्रातून तो प्रोग्राम घेतल्याच्या नंतर त्याला सगळं मिळालं किंवा तो व्यसनापासून दूर गेला असं होत नाही. तर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही जी बांधून त्याला शिदोरी देतो की बाबा व्यसन वाईट आहे, मला माझं जीवन जगायचं असेल तर मला व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. तर दूर राहायचं असेल तर काय केलं असेल, काय करायला पाहिजे, हे सेंटरमधून बाहेर पडल्याच्या नंतर त्याला कळते. कारण सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर त्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण व्यसनामध्ये सेंटरमध्ये व्यसनाचं कोणतंही साहित्य मिळत नाही म्हणून तो सेफ असतो. पण खरी परीक्षा त्याची सेंटरमधून बाहेर गेल्याच्या नंतर सुरुवात होते. कारण जग अगदी तसंच असतं. कारण कसं आहे की जग बदलत नाही, बरोबर, किंवा राहता ठिकाण बदलणार नाही किंवा दारूचे गुत्ते बदलणार नाही, आसपासचे मित्र बदलणार नाहीत. तर मग जर मला व्यसनापासून दूर राहायचं असेल तर मला स्वतःला बदली करायचं आहे. आणि तीच आमची प्रार्थना सांगते. मग त्या प्रार्थनेमध्ये आम्ही जर राहिलो, त्या प्रार्थनेमध्ये टिकलो, तर निश्चित मी सांगतो की जसा माझा प्रवास झालेला आहे की व्यसनमुक्तीपर्यंत मी आलोय, तिथपर्यंत निश्चित ती व्यक्ती व्यसनातून बाहेर पडून किंवा व्यसनमुक्त होऊन माझ्यासारखं सुंदर जीवन जगू शकते. त्या मंत्रासोबत फक्त आजचा दिवस त्या मंत्रासोबत. बरोबर. कारण कुटुंबाचा फार कस लागत असतो असं तुम्ही म्हणाला. निश्चित. कारण सेंटरमध्ये गेल्यानंतर ती व्यक्ती जी आहे त्याच्याबरोबर ते वातावरण असतं, बाहेर त्याला ते वातावरण मिळत नाही. त्याला पकडण्यासाठी तसं कोणी तिथे उपलब्ध नसतं. म्हणून मग पुन्हा ते व्यसनाला
स्वतःच्या जवळ करतील अशी शक्यताही कमी असते. आणि कसं असं माहिती का की व्यसनमुक्ती केंद्रात आल्याच्या नंतर ज्या व्यक्ती तिथे दाखल असतात तर एक तो विश्वास मिळतो की अरे हा सुद्धा माझ्यासारखाच आहे, त्याने सुद्धा माझ्यासारखंच केलंय, हा सुद्धा माझ्यासारखाच आहे, याने सुद्धा माझ्यासारखंच आहे. जी. अशी आपुलकी कुटुंबामध्ये मिळत नाही. याच्यामध्ये आणखीन एक मी सांगतो की कुटुंबामध्ये एक व्यसनी व्यक्ती असेल, बाकीच्या व्यक्ती त्याला कधीच समजावून घेऊ शकत नाही किंवा त्याला जो आजार जडलेला आहे त्या आजाराला समजून घेऊ शकत नाही. पण एका व्यसनी माणसाला व्यसनमुक्ती केंद्र समजावून घेतं. एका कुटुंबामध्ये व्यसनी व्यक्ती एक जर असेल आणि कुटुंबामध्ये 4-5 लोक असतील तर त्या व्यसनी व्यक्तीला सांभाळू शकत नाहीत, त्या हतबल होतात. पण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही 50-50, 60-60, 70-70 लोक एका वेळेला सांभाळतो. बरोबर. मग काही व्यसनी त्याच्यामध्ये असे येतात की जे स्वतः कुठलंही काम करू शकत नाही, म्हणजे दाढी म्हणा, जेवण म्हणा. पण आमच्यामधलीच काही लोक जी असतात की ज्यांना तिथे 3-3, 4-4 महिने झालेत, ते लोक त्यांच्या सेवेसाठी लगेच तयार होतात. अरे वा. कारण त्यांना ती जाण असते की मी आलो त्यावेळेला असाच कुठेतरी होतो आणि ते लोक त्यांची आपुलकीने सेवा करतात. असं परिवर्तन घडतं. हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये होतं. आणि ते कशामुळे तर एकीकरणामुळे आणि एकमेकांचं बघून ऑटोमॅटिक त्याला ते कळतं, ऑटोमॅटिक त्याच्या ते लक्षात येतं की नाही, मी जे बाहेर वागत होतो ते चुकीचं होतं, खरंच जगणं काय आहे. म्हणजे मी तर बऱ्याच वेळेला प्रोग्राममध्ये ह्या गोष्टी सांगतो की व्यसनमुक्ती केंद्र जे आहे हे फक्त व्यसन सोडण्यासाठी नाही आहे. तर व्यसनासोबत तुमचे जे काही गुण येतात किंवा अवगुण येतात, मग राग असेल, गर्व असेल, घमंड असेल, अहंकार असेल, जळण असेल, खुन्नस असेल, या सगळ्यांना तुम्ही कसं थोपावू शकता किंवा या सगळ्यांपासून तुम्ही जर दूर राहिलात तर तुम्ही तुमचं जीवन कसं जगू शकतात हे व्यसनमुक्ती केंद्र शिकवतं. सर, मला अजून जाणून घ्यायला आवडेल की त्यांच्या कुटुंबाने किंवा त्यांचे जे घरातली मंडळी आहेत त्यांनी ह्या सगळ्याकडे कसं पाहावं असं तुम्हाला वाटतं? मुळात हा आजार आहे हे लोकांनाच माहीत नाही. मग हा मानसिक आजार आहे, हा न बरा होणारा आजार आहे. या आजारातून मुक्तता होते याची जाण आम्ही त्यांना काउन्सिलिंगमध्ये करून देतो त्या कुटुंबाला. म्हणजे जसं काउन्सिलिंग त्या व्यक्तीचं होतं, व्यसनाधीन व्यक्तीचं, तसं त्यांच्या कुटुंबाचं देखील होत असतं. हो, मी पुढे येतो अजून त्या मुद्द्यावरती की त्यांना, कारण कुटुंबाला सुद्धा ते माहीत नसतं की तो एक मानसिक आजार आहे. मग ज्या वेळेला त्या कुटुंबाला माहीत होतं की हा एक मानसिक आजार आहे, हा न बरा होणारा आजार आहे, पण याला रोखू शकतो, मग त्याच्यासाठी काय असतं की ॲल अनन नावाच्या मीटिंग चालतात. ह्या ॲल अनन नावाच्या मीटिंग अशा आहेत की जे व्यसनाधीन व्यक्ती आहे त्याची जी कुटुंब आहेत त्या कुटुंबासाठी बाहेर, म्हणजे केंद्राच्या बाहेर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या मीटिंग चालतात. मग त्या मीटिंगमध्ये त्या व्यसनाधीन व्यक्तीचं कुटुंब जातं आणि मग ते तिथे शेअर करतं. म्हणजे एच्या असतील, एनएच्या असतील किंवा एल अननच्या मीटिंग असतील. या मीटिंग म्हणजे काय असतं नेमकं, तर या मीटिंग म्हणजे तुमचा अनुभव तिथे तुम्ही शेअर करायचा प्रत्येकासोबत. मग बसलेली व्यक्ती कुठेतरी हे जाण करते की अरे ही व्यक्ती जे सांगते ते माझ्याशी पण निगडीत आहे. कदाचित घटना वेगळी असेल, कथा वेगळी असेल, पण ते जे काय सांगतायत ते माझ्याही जीवनात राहिलेलं आहे, फिरलेलं आहे, होत आहे. आणि मग त्यांना कुठेतरी त्या बसलेल्या व्यक्तीला विश्वास वाटतो की अरे मी याच्यातून बाहेर पडू शकतो. मग ती जाणीव की माझा माणूस वाईट नाहीये, त्याला लागलेलं व्यसन वाईट आहे आणि त्या व्यसनापासून तू जर गेला दूर तर निश्चित तो माझा जसा होता तसाच होणार आहे. मग ही जाणीव त्यांना त्या ॲल अनन नावाच्या मीटिंग मधून मिळतो. म्हणून आम्ही प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला जो केंद्रामध्ये दाखल झालेला आहे त्यांना प्रत्येकाला सांगतो, आमच्याकडे जी लिस्ट आहे ती लिस्ट त्यांना देतो, ती यादी त्यांना देतो की तुमच्या जवळ जिथे कुठे ती मीटिंग चालत असेल निदान तुम्ही आठवड्यातून 1 वेळा, महिन्यातून 2 वेळा ती मीटिंग अटेंड करा. म्हणजे तुमची व्यक्ती चुकत होती की तुम्ही चुकत होता हे तुमच्या लक्षात येईल. किंवा व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्ती केंद्रातून घरी आल्याच्या नंतर त्याच्याशी तुम्ही कसं वागावं हे तुम्हाला कळेल. आणि ती जाणीव मग त्यांना होते आणि मग त्यांचा दृष्टिकोन त्या आमच्या जो आम्ही त्यांना पेशंट म्हणतो, आमचा पेशंट जेव्हा घरी जातो त्यावेळेला त्या कुटुंबाचा सुद्धा दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा बदललेला असतो. पण याच्यात सुद्धा तुम्हाला सांगतो मी की काही काही वेळेला असं होतं
की कुटुंब बदली होत नाही किंवा त्या व्यक्तीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदली होत नाही आणि मग कुठेतरी ती व्यसनाधीन व्यक्ती हर्ट होते बर आणि मग तो स्वतःच विचार करायला लागतो की मी यांच्यासाठी व्यसन सोडून आलोय आणि मग हे माझ्याकडे का वेगळ्या नजरेने बघतायत. बरोबर मग त्याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देईल की जर समजा आम्ही व्यसन करत असताना बायकोने जर समजा आम्हाला शाळेची फी भरायला पैसे दिले असतील आणि मी तिला बोललो असेल की हो मी तिकडे जातोय, मी पैसे भरून येईन, बरोबर पण मी जातो, मी त्या पैशाची माझं व्यसन पूर्ण करतो, दारू पितो, घरी येतो, मुलाच्या शाळेतून चिठ्ठी येते की या महिन्याची फी भरली नाही. मग तेव्हा मग बायको बडबड करते आणि बोलते, मग तेव्हा भांडण होतं. पण त्यानंतर मग एक संधी मिळते, मग मी व्यसनमुक्ती केंद्रात जातो, मी व्यसनमुक्ती केंद्रातून परत मी घरी येतो. घरी आल्याच्या नंतर काही दिवसांनी लाईटचा बिल आलेला असतो आणि सहज आई बोलते की अरे भाऊ तेवढा जरा बिल भरून ये लाईटचा, हे पैसे घे. त्यावेळेला पटकन जर बायको बोलली की नको नको त्यांना नको, मी जाईन वेळ काढून आणि मी तिथे बिल भरेन, आणि मग तेव्हा कुठेतरी मला लागतं, दुखावली जाते ती दुखावले जाते. पण मी हा विचार करत नाही की अरे मी त्यांचा तो विश्वास तोडलेला होता, मग तो विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करायला मला वेळ जाईल. पण माझ्यासारखे काही राहत नाहीत. मग त्यांना ठेस लागल्यानंतर जर पुन्हा तो अहंकार, पुन्हा ती गमेंट जर वर आली तर ती व्यक्ती परत व्यसनाकडे वळायला वेळ लागत नाही. सर, आतापर्यंत तुम्ही खूप उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि समाजाला याचा खूप असा उपयोग होणारच आहे, खूप साऱ्या लोकांमध्ये परिवर्तन घडणारच आहे. तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जी दिलेली साथ आहे, मगाशी तुम्ही उल्लेख केलात तुमच्या पत्नी आज हयात नाही आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्हाला कसं म्हणजे काही 2 शब्द सांगाल आणि आज तुमचं कार्य कसं सुरू आहे, तुम्ही हे सगळं कसं काय मॅनेज करता आहात, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणेच की हा माझा पुनर्जन्म आहे. जी. कारण जग मला दाखवलं माझ्या आईने, तिने जन्म दिला, पण व्यसनातून मुक्त करून माझ्या बायकोने मला दुसरा जन्म दिला आणि हा बोनस रूपी माझा प्रवास आहे आणि तो प्रवास मला समाजासाठीच उपयोगात आणायचा आहे. ती आज जरी नसली पण तिचे शब्द माझ्यासोबत आहेत की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि आपण जसं म्हणतो की माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा. या बाबतीमध्ये थोडंसं मी असं सांगेन की ज्या इमारतीत मी राहतोय या इमारतीचे शेजारी जे आहेत प्रचंड एकमेकांना साथ देणारे आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मला निवारा आहे, अन्न माझी मानसकन्या आहे सुनीता म्हणून, तिच्याकडून मला येत आहे. वस्त्र जर म्हणाल तुम्ही तर माझी शेजारीच एक मनाली म्हणून आहे की जे माझ्या कपड्यांपासून सर्व काही धुवून मला देत आहे, मग ते मला मिळत आहे. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला दिवसाला लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे त्या परागसाठी असतील, माझ्यासाठी असतील, आमच्या औषधं गोळ्या असतील किंवा जे काही घरामध्ये जे साहित्य लागतंय दिवसासाठी, ते सगळं साहित्य माझे जावई विजय खाडे, माझी मुलगी पूनम हे दोघंही लक्ष ठेवून असतात. मी तुम्हाला थोडंसं आणखीन सांगेन मी की 2018 सालापासून माझा मुलगा बेड रिडन आहे. पण तो बेड रिडन असूनही मी कुठे थांबलो नाही, कारण मला हे जे बळ मिळालं ना, हे पहिलं बळ मला नंदाचं आहे, दुसरं बळ मला हे चाळीमध्ये राहणाऱ्या माझ्या शेजाऱ्यांचं आहे, तिसरं बळ जे सुनीता आणि मनाली सांगितले त्यांचं आहे, आणि या सगळ्यांच्या वर माझे जावई आणि माझी मुलगी आहे. मग एवढं सगळं जर मला असताना मी माझं कार्य कशाला बंद करू शकेन? कारण ज्या वेळेला व्यसनमुक्तीच्या केंद्रामध्ये जायची वेळ येते किंवा एखादा माझा मोठा कार्यक्रम असेल त्यावेळेला जायची वेळ येते, त्यावेळेला माझी मुलगी, माझे जावई किंवा माझी नातवंड जी आहेत ही इथे येतात, त्यांच्या वेळेनुसार माझ्या मुलाकडे लक्ष ठेवतात. म्हणजे मी बिनधास्तपणे जाऊन माझा कार्यक्रम पूर्ण करून येऊ शकतो किंवा येतो. ते तुम्हाला तुमच्या कार्यात साथ देतात आणि ती नकळत साथ मिळते.
फक्त मी सांगितलं मला कार्यक्रम की ते लगेच येतात. पण ते हेही बोलत नाही की आमच्या घरातलं काय काम आहे. पुढे जाऊन जर समजा इन शॉर्ट जर कुठे काही मला जवळच्याच माझ्या विभागामध्ये कुठे काउन्सिलिंगला जायचं असेल किंवा आणखीन कुठल्या तरी मिटिंगसाठी जायचं असेल तर ती मानसकन्या जी आहे सुनीता ती लक्ष ठेवते, ती मनाली आहे ती लक्ष ठेवते, किंवा माझ्या शेजारचे जे बाकीचे आहेत, म्हणजे मी तर सांगतो ना की माझा शेजार असल्यामुळे माझ्यावरती त्यांचं जास्त लक्ष आहे. म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे आपण बोलतो ना की मी तर खरं मानायचो आणि नंदासुद्धा हे मानायची आणि तिला या बाबतीमध्ये खूप विरोध होता. कदाचित काही लोकांना ते आवडणार नाही, पण ती हे मला नेहमी म्हणायची की फ्लॅट सिस्टमपेक्षा चाळ सिस्टम खूप चांगली आहे. अरे वा. आणि मला आजही त्याची जाण होते, कारण मला हे कुठेच जाणवत नाही आहे की मी एकटा पडलो आहे, मी एकटा आहे, किंवा माझ्यासोबत माझा अपंग मुलगा आहे, दिव्यांग मुलगा आहे, बेड रिटर्न मुलगा आहे. मला याची कुठेही जाणवत नाही. म्हणजे पाहिजे त्यावेळेला घरात बसायचं, पाहिजे त्यावेळेला बाहेर यायचं, गप्पा मारायच्या, आतमध्ये बसायचं, जायचं यायचं, माझं लिखाण माझं वाचन सगळं त्यासोबत चालू असतं. व्यसनमुक्तीचं कार्य पुढे ते न्यायचं चालू आहे. असतं माझं. म्हणजे मला माझ्या जे व्यसनमुक्तीचं कार्य आहे त्याच्यामध्ये मला कुठेच बाधा येत नाही, खंड कुठेही कुठेही पडत नाही. आणि मला तुम्हाला दाखवायला आवडेल की ही आहे ती माझी सौभाग्यवती, की हिच्यामुळे मला पुनर्जन्म मिळाला आणि तो समाजसेवेसाठी मी उपयोगात आणतोय. त्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात साथ दिली, ज्यांनी असं म्हटलं की आपलं कुटुंब, आपला संसार हा उद्ध्वस्त व्हायच्या पातळीवरती आलेला आहे, झाला होता, तर इतरांचे संसार हे सावरायला हवेत याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे, असं कुठेतरी नंदा मॅडमना वाटत होतं आणि ज्यांनी तुम्हाला बळ दिलं. बरोबर आहे. तर त्यांची आठवण आज तुम्ही त्या मानाने निश्चित आठवण येणं साहजिकच आहे. म्हणजे आज नाही, म्हणजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिची आठवण राहणार आहे आणि मला त्या आठवणीसोबत जगायचं आहे. जी. असं आहे. सर, हे करत असताना म्हणजे लार्सन टुब्रोचं काम तुमचं कसं काय आजही ते सुरू आहे? नाही, मी सेवानिवृत्त झालो. बरं. मी 2012 मध्येच सेवानिवृत्त झालो आणि ते कंटिन्यू मी माझं काम व्यसनमुक्तीचं केलंच आहे. म्हणजे 2012 नंतर तुम्ही मग पूर्ण वेळ या व्यसनमुक्तीच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलेला आहे. बरोबर. सर, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की तुमची लेक जी आज तुम्हाला आईच्या म्हणजे तिच्या आईच्या जागेवर येऊन तुम्हाला सांभाळण्याचं कार्य करते आहे, आर्थिक म्हणा किंवा मानसिक बळ म्हणा, या सगळ्याच बाबतीत. तर त्यांना आम्हाला भेटायला आवडेल. नमस्कार. नमस्कार. मगाशी बाबांनी जसा उल्लेख केला की बाबांच्या आजचं जे कार्य आहे त्याला तुमचा खंदा पाठिंबा आहेच, पण बाबा हे जे पूर्वीचे तुम्ही अनुभवले आहेत, तर आत्ताचं त्यांचं जे झालेलं परिवर्तन आहे आणि पूर्वीचे बाबा यांच्याबद्दलचे जे काही किस्से असतील, काही घटना असतील ज्या तुम्ही जवळून अनुभवल्या आहेत, तर त्याची माहिती द्या. माझं नाव सौ पूनम विजय खाडे, मी भांडुपला राहते. जी. पप्पांबद्दल सांगायचं झालं तर तेव्हाचे पप्पा म्हणजे जेव्हा आमचे पप्पा दारू पित होते तेव्हाचे आणि आत्ताच्या पप्पांमध्ये खूप फरक जाणवतोय. तेव्हा पप्पा आमचे कपडे म्हणजे शर्ट असे बटणं असे उघडे, चप्पल नाही पायात, असे फिरायचे, दारू पिऊन घरी यायचे, आमच्याकडे लक्ष नसायचं. आमचं सगळं आमच्या मम्मीनी बघितलेलं, शाळेत जाण्यापासून आणण्यापासून सगळं. आणि तो किस्सा एक मी सांगते, मला थोडा आठवतो असं की दिवाळीच्या टायमाला मला म्हणजे बाहेर सगळे मुलं सुरसुरी वाजवत होती, मग मला असं वाटलं की पप्पांकडे मी मागू. तेव्हा आमचे पप्पा पिऊन आलेले, तेव्हा मी सुरसुरी मागायला गेली तर पप्पांनी मला असं ढकललं, पण त्यांना पण कळालं नाही की मी एवढ्या जोरात तो धक्का दिला. पण जसं माझं ब्लड यायला लागलं तसं ॲक्च्युली ते पण खूप घाबरले. असा एक प्रसंग होता. म्हणजे तेव्हा मी म्हणजे माझ्या भावानी मी खूप फेस केलं, मम्मीनी, आणि मेन म्हणजे आमच्या मम्मीमुळे जे काय आहे ते आमचे पप्पा आज आहे, जे घडलेत ते. आणि मेन म्हणजे आमच्या पप्पांनी पण मनापासून ठरवलेलं की नाही मी हे करून दाखवणार, मला इथपर्यंत नंदानी आणलंय, मी करून दाखवणार, आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि अजून एक मला सांगायची गोष्ट म्हणजे पप्पा कोणत्याही गोष्टीत मला अजूनपर्यंत आत्तापर्यंत माझं लग्न झालं, माझ्या 2 मुली झाल्या, मला आत्तापर्यंत हेल्प करत आलेले आहे आणि करतात. एक प्रसंग असा झालेला, मला मुलगी झालेली मोठी आणि माझ्या मिस्टरांचं थोडं काम म्हणजे असं हे नव्हतं, तर मला मी पप्पांना फोनवर सांगितलेलं पप्पा असं असं आहे,
तेव्हा पप्पांनी खाडे काका करून होते, ते भांडुपला राहायचे, जी. त्यांच्याजवळ पाकिटामध्ये लिफाफ्यामध्ये पैसे पाठवून मला पोस्ट केलेलं की घे आणि तू पहिला दुर्वा दिशाला काय असेल ते खायला दे करून. असं म्हणजे तेव्हाच मला आठवतं की त्यांनी भरपूर मदत केलेली आहे पप्पांनी म्हणजे आमच्या. एक प्रसंग असा होता की जेव्हा एक फुलबाजी घेण्यासाठी पैसे नव्हते हां. आणि एक प्रसंग जो तुम्ही आता सांगता आहात की ज्याच्यामध्ये तुम्हाला गरज होती तेव्हा बाबा पुन्हा एकदा उभे राहिले. अजून एक किस्सा मला एक आठवतो जी. की पप्पांच्या आणि मम्मीच्या घरात भांडणं चालू होते आणि मी आणि भाऊ असा कोपऱ्यात बसलेलो, तर पप्पांनी आतमधून काहीतरी आणलं आणि मम्मीवर टाकलं काहीतरी, आणि ते टाकल्याच्या नंतर वास यायला लागला. तर मी आणि माझा भाऊ पराग आम्ही एवढ्या जोरजोरात ओरडलो की आजूबाजूचे लोक जे सगळे आहेत ते जमा झाले आणि जोरात बाहेरून ओरडायला लागले. दरवाजा तोडला आणि जे आमच्या पप्पांच्या हातात होतं ते खेचून घेतलं. तो पण असा एक प्रसंग घडलेला, तो पण असा आठवतो. जीवावरती बेतलेला असा हो, तो हो, प्रसंग हो. होता आईच्या. हो हो. आणि मम्मीचं सांगायचं तर मम्मी शेवटी आता काय, पण मम्मीची कमी आम्हाला पप्पाच आणून देत नाही आत्तापर्यंत. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे वहिनी, सुनीता वहिनी, ती पण कधीच अजून मम्मीची जाणीव कमी होऊन देत नाही. इथून जाताना जशी मला मम्मी पिशव्या भरून द्यायची ना, काही घेऊन जा, हे घेऊन जा, ती पण आता तशीच करते की तू जाताना हे घेऊन जा. म्हणजे तिने अजूनपर्यंत मला हे अंतर भासू दिला दिली नाही. नाही. हा, मम्मी नंतर पण त्या काळी आणि ह्या म्हणजे दारू पित होते तेव्हाच आणि आत्ताच्या पप्पांमध्ये फरक म्हटला तर पप्पा आता सगळ्या लोकांमध्ये, मोठ्या लोकांमध्ये उठतात, बसतात. म्हणजे एवढं प्राऊड फील होतं की बाबा पप्पा आहेत, आमचे पप्पा आहेत. म्हणजे लोक बोलतात अरे पप्पांना बघितलं, हा पप्पांना टीव्हीमध्ये बघितलं, कशामध्ये, किंवा एखादा लेख येतो पप्पांचा किंवा पप्पांचा, म्हणजे फोन येतात किंवा काय येतं की बाबा तुझ्या पप्पांचा आहे, म्हटलं हो माझ्या पप्पांचा आहे असं. आणि आत्ताच त्यांचं गेल्या वर्षी मम्मीच्या बड्डेच्या दिवशी पुस्तक प्रकाशन झालं, आजचाच दिवस. म्हणजे आम्हाला असं प्राऊड फील होतं की पप्पा आमचे कोणतं चांगलं कार्य करतात त्याला आम्ही प्रोत्साहन द्यावं. मिस्टर पण त्यांचं खूप म्हणजे कौतुक करतात की नाही, जे पप्पा करतात ते व्यवस्थित कार्य आहे, त्याला आपण प्रोत्साहन द्यावा. मग भले मी कधी जरी इथे राहिली तरी मला पाठवतात की बाबा तू जा, मी थांबतो, जेणेकरून त्यांचं कार्य हे अविरतपणे पुढे चालू सुरू राहील याच्यासाठी तुमच्या दोघांचाही पाठिंबा हो, हो, आहे. नक्की, नक्की. धन्यवाद करताई. नमस्कार. मगाशी जसं सांगळे सरांनी तुमचा उल्लेख केला तसा तुमचा आणि सांगळे सरांच्या कुटुंबाचा जिव्हाळा कधीपासून निर्माण झाला? नमस्कार, माझं नाव नमस्कार. सुनीता सदाशिव परब. जी. त्यांची मुलगी पूनम, त्यांच्या मुलीचं लग्न होतं तेव्हापासून मम्मीचं आणि माझं म्हणजे फ्रेंडमध्ये रिलेशन झालं. नंतर मग एक मैत्रीतून असं त्याच्यासाठी. मग आत्ता मिसेस सांगळे हयात नाही आहे, हां तरी तुम्ही त्यांच्या कुटुंबाकडे तितक्याच जिव्हाळ्याने हां पाहता आहात. कारण की ना ती म्हणजे माझ्या आईपेक्षा जास्त आहे, मैत्रीच्या पलीकडे. म्हणजे कारण की जे माझे आई वडील तर गावीच असतात, पण तिने जे केलंय ना ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कारण की ती आता हयात नाही, तरी पण तिला माहीत होतं मी नसेल ना, आजारी होती ती, जी. तरी पण तेव्हा तिचं लक्ष माझ्याकडेच असायचं. मी नसेल तरी सुनीता बघणार, कारण की ती आजारी होती अगोदर 15 दिवस. जी. पण ती करोनामुळे खूप घाबरायची, हॉस्पिटलला ॲडमिट नाही व्हायला मागत. पण तिला असं भीती असायची की मी हॉस्पिटलला गेली, मला काय झालं, सुनीता आहे. पूनम तिला फोन करायची, तू खा, हे का, मी तू नाश्ता बिश्ता सगळं तिला द्यायची. पण तिचं असं व्हायचं नाही, सुनीता तू ये, मी तिच्यासाठी बसायला जायची. आणि तिचं कसं माझ्यावर खूप प्रेम होतं. तिच्या मुलीपेक्षा म्हणजे सुनीता पाहिजे मला, सुनीता पाहिजे. मी कुठे गेली तरी तिला सोडून जायची नाही, सोबतच असायची, एक मैत्रिणीसारखी. शाळेमध्ये सुद्धा तिचं खूप म्हणजे खूप असायचं. आता तर आमची बिल्डिंग शांत झाली एकदम, घरोबा होता म्हणजे बरोबर. तसं. आणि आता तर ती हयात नाही. आणि भाऊ म्हणजे तिचा मुलगा, तो पण हॉस्पिटलला आता बेडवरच आहे. पण आता ती नाही, कोण बघणार. शेवटी मला तिने मुलगी मानली ना. भले ते मला काही वडिलांच्या जागी आहेत माझ्या, पण माझं काम आहे, मला असं वाटतं त्यांना करावं, म्हणून मी माझ्या जेवढं होतं ना तेवढं करायचा प्रयत्न करते. या आपुलकीच्या नात्यातून तुम्ही त्यांच्यासाठी हो बरोबर करता आहात. शिवाय त्यांचं काम त्याच्यामुळे आणि ते व्यसनमुक्तीसाठी काम करतात. आणि तिचं एक ध्येयच होतं की माझ्या नवऱ्याने हे काम थांबवलं नाही पाहिजे. तिचं एकच असायचं, आमचा रमेश, तिचं एक डायलॉग नेहमी असायचं माझ्या दरवाजात उभं राहून, आमचे रमेश चालले आहेत आता, इकडे नाव आहे माझ्या नवऱ्याचं, तिकडे नाव. सगळं माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण तिला खूप सगळे ओळखतात म्हणजे त्याच्यासाठी. आणि तिचं ध्येय होतं ना की नाही, माझ्या नवऱ्याने हे काम केलंच पाहिजे.
त्यासाठी तिने ते म्हणजे ती सांगायची की मी कसा माझ्या नवऱ्याला किती दारुडा होता, मी कुठे कुठे त्याला आणायला जायची, हे सगळं आम्हाला सांगायची की म्हणजे तो वाईट नव्हता पण तो झाला तर त्याला सुधारायचं माझं काम केलं मी करणार बरं. आणि मी केलं माझ्या मुलांनी कसा त्रास काढला सगळं ती शेअर करायची. आणि आज नाही ना तर खूप म्हणजे प्रत्येक वेळा मला तिची म्हणजे खूप आठवण आठवण येते. केले ना ते मी आता नाही सांगू शकत. आणि कुठेतरी ती जाणीवच हा. मनात ठेवून तुम्ही आज त्यांच्या मागारी हा त्यांच्या कुटुंबासाठी खूप जे जण करता बोलतात येऊ की हा शकेल तुम्ही करता म्हटलं मला माझ्या जे मनाला वाटतं ना तेच करा आणि तिची जागा कोणी घेऊ शकत घेऊ नाही. शकत नाही. बरोबर. आणि तिचे मुलगे पण कसं ती असताना पण मी सगळ्यांसाठी करायची त्या लोकांसाठी आणि ते दोघंही माझा मुलगा मुलगी त्यांच्यासाठी खूप करायचे. जसे तिच्या नातींना करते ना तसंच माझ्या दोन्ही मुलांना पण करायची. आणि आज पण की माझे वडील मानले म्हणतात पण ते पण आज मानाने सांगतात की आमची मानसखान्य आहे जावई आहे हे मोठ्या मानाने सांगतात की कुठे पण गेलं तरी. आणि तिचं कसं म्हणजे काही नव्हतं ती अख्ख्या बिल्डिंगमध्ये म्हणा कोणाशीच वैर नव्हतं. मी तिला बोलायची जाऊ दे लोक कसे पण कशाला नाही जाऊ दे आपण असंच राहायचं. म्हणजे ती एक हा त्यांचा स्वभाव होता आणि कोणाशी वाईट नको आपल्याला जसे त्याचे ज्याचे कर्म त्याच्याकडे तिचा असा स्वभाव होता. पण नाही सगळ्यांना हेल्प नेचर होता. पण आज ती नाही की असायला पाहिजे होती की वडिलांचं आज एवढं सगळं तिला खूप असायचं माझा नवरा टी व्हीत दिसणार टी व्ही बघ लवकर लाव आज लेक आलाय माझ्या नवऱ्याचा हे तिचं खूप असायचं. माझा नवराही कधी बोलत नाही की नको करू त्यांच्यासाठी. बरोबर. आणि माझा मुलगा पण की ते नसले वडील तरी पण तिथे बसतो. ही तुमच्यातली आपुलकी आहे. हां मी बोलले त्याला की जाऊन बस आणि ते सांगतात की मी येतो अर्धा तासाने त्यांचं काम आहे ना त्यांना त्याच्यात आवड आहे ना. आणि तिचं एकच आहे की माझ्या नवऱ्याने हे चालू ठेवावं मी सुधरवलंय ना मग त्यांनी चालू ठेवावं त्यांचं काम. तुमच्या याच्यातूनच जाणीव होते आहे की शेजार धर्म म्हणजे काय असतो. आणि आमच्या शेजारी सगळेच चांगले बरे भले मी कामात असते पण ते सगळेजण लक्ष ठेवून असतात. दरवाजा उघडाच असतो येता जाता सगळे फेरे मारतात. आपल्या सगळ्यातला सलोखा आहे. आणि कसं चाळीमध्ये सगळे एकमेकाला लक्ष देऊनच असतात कारण की आज मम्मीनी खूप म्हणजे लोकांसाठी खूप केलंय पण थोडी तरी माणसाने सगळ्यांना जाण असणार आणि ती बिंदास होती अशी. असंच तुमचा पाठिंबा त्यांच्यासाठी राहत राहील. धन्यवाद. सांगळे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत. जसं आपल्या कन्येने उल्लेख केला की आपण लेखक पण आहात आणि सोबतच आपण एक पुस्तक देखील आत्ताच प्रकाशित केलेलं आहे तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगाल. हां पुस्तक लिखाणाचा उद्देश खरा तर त्यांची संकल्पना जी आहे पुस्तक लिहिण्याची नंदाचीच होती. कारण ज्यावेळी तिने मला तो संकल्प सांगितला आणि आम्ही तो संकल्प सरून व्यसनमुक्तीचं कार्य सुरू केलं मग कुठेतरी असं वाटत होतं की माझे हे जे सारे अनुभव आहेत ना ते लिखित व्हावेत. बरं. आणि लिहून ठेवून त्याचा उपयोग समाजाला व्हावा. की जर माझ्यासारखा रस्त्यावरती पडणारा एखादा दारुडा जर व्यसनमुक्त होत असेल तर निश्चित इतरही कुठली व्यक्ती असेल त्यालाही तसं वाटेल किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल किंवा व्यसनाधीनाचं कुटुंब असेल त्यांनी ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनाही तसं वाटेल की अरे ही व्यक्ती जर त्यातून बाहेर पडू शकत असेल तर निश्चित या पुस्तकामुळे मला त्याचा फायदा होईल. म्हणजे स्वानुभव कुठेतरी अनुभव जे आहेत ते तुम्ही त्या पुस्तक रूपी माध्यमातून मांडलेले आहेत. माध्यमातून मांडले म्हणजे ते पुस्तकच जे आहे ना त्याचं जर तुम्ही नाव जरी बघितलं ना तर आमचा जो मंत्र आहे ना की फक्त आजचा दिवस मग त्याला अनुसरणच जसं व्यसन करताना आज नाही उद्या तसं व्यसनापासून दूर जाताना आज नाही उद्या हाच मंत्र घेऊन आजचा दिवस फक्त पुस्तक लिखाण केलं. बरं. आणि त्या पुस्तकामध्ये लिहिणं सगळं तेच आहे की ते माझं आत्मकथन आहे. ते माझं अनुभव कथन आहे. म्हणजे व्यसनाधीनतेपासून व्यसनमुक्तीची ती संघर्ष गाथा आहे. आणि खरोखर मला अभिमानाने वाटेल ते सांगायला की पुस्तक बऱ्याच लोकांच्या हातामध्ये ते गेलं. खूप प्रतिक्रिया मला त्या पुस्तकाबाबत आल्या आणि खरोखर एक अभिमान वाटतो की ज्या खूप साऱ्या प्रतिक्रिया ज्या आल्या त्यांच्यातली प्रामुख्याने सगळ्यांमधली एक प्रतिक्रिया अशी होती की रमेश
सांगळे साहेब पुस्तक आम्ही वाचायला घेतल्याच्या नंतर कंटिन्यू ते पुस्तक वाचलं. पुस्तक हातातून खाली ठेवाशी वाटलं नाही. बरं. आणि मला तर वाटते की त्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्याबद्दल मला असं वाटतं की जे लिखाण केलं गेलं आहे ते लिखाण इथून आलेलं आहे आणि ते निश्चित एका हृदयाकडून दुसऱ्या हृदयाकडे पोचतं. त्याच वेळेला मला वाटतं की ते त्याचं घडतं. बरोबर. आणि लिखाणाबाबत थोडासा उल्लेख करायला मला आवडेल की माझ्या व्यसनाधीनतेच्या काळात किंवा त्यातून बाहेर पडल्याच्या नंतर सुद्धा मला वाचनाचा आणि लेखनाची खूप आवड होती. वर्तमानपत्रांमध्ये सातत्याने माझं लेख असायचे किंवा लेखन असायचं. पण व्यसनमुक्त झाल्याच्या नंतर प्रामुख्याने माझे विषय असायचे व्यसनांचे आणि व्यसनांच्या बाबतच मी लिखाण केलं जायचं किंवा माझी पत्र लिहिली जायची. बरोबर. अभिमान वाटेल त्याला थोडंसं जोडून सांगायला मला की या वृत्तपत्र लेखनाच्या माध्यमात म्हणा किंवा सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमात म्हणा अनेक पुरस्कार मला मिळाले. पण अभिमानाने मला सांगावं वाटतं की मी जे कार्य करतोय त्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने सुद्धा घेतली. निश्चित. आणि 2013 साली नागपूर येथे जो व्यसनाधीनतेचा जो साहित्य मेळावा झाला, साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनामध्ये मला राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्त सेवा पुरस्कार मिळाला. त्या पुरस्काराबद्दल आणखीन सांगायला मला आवडेल की पुरस्काराचं स्वरूप असं होतं की सन्मान चिन्ह होतं, सन्मानपत्र होतं आणि 15,000 रुपये मानधन होतं. बरं. पण नंदाचा माझा विषय झाला, विचार झाला आणि ते पैसे आम्ही न घेता म्हणजे ते पैसे तिथून घेतले मी शासनाने दिलेले, पण त्या पैशामध्ये मी आणखीन माझे 6,000 रुपये टाकले आणि 21,000चा धनादेश मी माझ्या गावच्या शाळेसाठी दिला. अरे वा. म्हणजे मला हे जे कार्य करायचं आहे ना की हे कार्य निस्वार्थी भावनेतून करायचं आहे. ती खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला मी कार्यक्रमासाठी जातो किंवा असे काही कार्यक्रम करतो तर त्यावेळेला मला विचारणं होते की साहेब तुमचं मानधन काय, सर तुमचं मानधन काय. बरोबर. तर मला फक्त त्यांना एकच सांगणं असतं की माझं मानधन एवढंच आहे, तुम्ही हा मेसेज पुढे पोचवा आणि त्या ठिकाणी माझा कार्यक्रम करायला लावा. बरोबर. मी कोणत्याही स्वरूपाचं मानधन घेत नाही आणि घेतलंही नाही. खूप मोठी गोष्ट आहे. उलट ज्या ज्या लोकांना याचा फायदा झाला आहे किंवा ज्या ज्या लोकांना मी समुपदेशन केल्यामुळे किंवा व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केल्यानंतर ते जेव्हा व्यसनमुक्त जीवन जगतात तर त्याच्या कुटुंबाने बरंच काही मला द्यायचा प्रयत्न केला, पण मी आजतागायत ते घेतलं नाही आणि यापुढेही घेणार नाही. असा तो थोडासा पुस्तकाचा प्रवास आहे. आणि मी तर या माध्यमातून म्हणजे तुमच्या माध्यमातून मी इतरांना सांगेन की निश्चित ते पुस्तक तुम्ही घ्या, वाचा आणि ते पुस्तक किंवा त्या पुस्तकाबाबत इतरांना सांगा की जेणेकरून त्या पुस्तकाचा प्रचार प्रसार होऊन ज्या काही असे कुटुंब आहेत की ज्यांना खरोखर या व्यसनाच्या आजाराची समस्या भेडसावते त्यांना निश्चित त्याच्यातून मार्ग सापडेल. हे पुस्तक कसं काय उपलब्ध होऊ शकेल सर? आमच्या ज्या प्रकाशिका आहेत मैत्री पब्लिकेशनच्या मोहिनी कारंडे म्हणून, तर त्या पुस्तकाच्या प्रकाशिका त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. बरं. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही जर त्यांना कॉन्टॅक्ट केल्यावरती किंवा त्यांचे काही बँक डिटेल्स आहेत त्याच्यावरती तुम्ही ती पे ऑर्डर पाठवल्यानंतर ते पुस्तक तुम्हाला घरापर्यंत उपलब्ध करून देतात. आणखीन त्या पुस्तकाच्या संदर्भात मला सांगायला आवडेल की ते पुस्तक लिहून तयार झाल्याच्या नंतर त्या पुस्तकाच्या छपाईपर्यंत किंवा त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि बाह्यपृष्ठ म्हणजे पाठचं पुढचं ही पृष्ठ जी तयार केली गेली ना, तर आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत. आमच्या म्हणजे मी त्याचा कार्याध्यक्ष आहे मी त्या संस्थेचा. तर ते अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी मला या पुस्तकासाठी खूप मदत केली. म्हणजे मी केलेलं लिखाण, मग त्या लिखाणाचे प्रूफ रिडिंग, मग ते आमचे वृत्तपत्र लेखक जे आहेत मनोहर मांदाडकर जे गव्हर्नमेंट प्रेसमध्ये आहेत त्यांनी त्याची सगळ्या चुका सुधारणा करून दिल्या. त्याच्यानंतर सुशील सावंत म्हणून जे DTP वाले त्यांनी त्याची ती म्हणजे DTP करून दिली. त्याच्यानंतर जे पुस्तकाचं पहिलं मुखपृष्ठ आणि पाठीमागचं मुखपृष्ठ जर तुम्ही बघितलं तर त्यांची संकल्पना,
त्यांची आणि त्यांचा मुलगा निखिल मालुसरे या बरं दोघांची आहे. बरं म्हणजे मी तर सांगेन की बाह्यपृष्ठ म्हणजे पाठीमागचं जे पृष्ठ आहे त्याच्यावरती तर मी असं टाकलंय की माझा तो दारुड्याचा एक जो फोटो होता, म्हणजे मला त्याबाबत पण सांगायला आवडेल की छोटे छोटे सिरियल आणि म्हणजे सिरियलमध्ये काही ज्या मालिका आल्या होत्या त्या मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिका माझ्या होत्या. 2-3 चित्रपट आले त्याच्यामध्ये छोट्या छोट्या भूमिका होत्या. तसंच एक आईसाठी नावाचा चित्रपट आला होता बरं आणि अशोक सुंदेंसोबत माझा एक दारुड्याचा एक रोल होता बरं. आणि तो फोटो मी जपून ठेवला होता आणि त्या फोटोचा उपयोग त्या पृष्ठभागावरती काढण्यासाठी टाकला मी. पण त्याला जोड मालुसरेंनी आणि त्यांच्या मुलांनी दिली की एक पडलेला दारुडा परत उठावून उभा राहून कसा राहतो ते त्यांनी त्या पृष्ठात दाखवलं. अरे वा. म्हणजे ती जेव्हा ती मी आजचा दिवस फक्त त्या पुस्तकावरची पहिलं पृष्ठ आणि मागचं पृष्ठ जेव्हा बघितलं ते बघूनच लोकांना ते होतं आणि लोक विचार पडतात की आजचा दिवस फक्त म्हणजे नेमकं काय. आणि ते पुस्तक तसं झालंय, ते वाचण्यासाठी पुढे आलंय लोकांच्या समोर. आज आपल्या भेटीत आपण ते पुस्तक आणलेलं आहे सर. हा, ते पुस्तक आहे ज्याचं प्रकाशन मैत्री पब्लिकेशनच्या मोहिनी कारंडे यांनी केलेलं आहे. आणि हे पृष्ठ आणि हे जे मागचं पृष्ठ आहे हे आमच्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आणि त्यांचे चिरंजीव निखिल मालुसरे यांनी ते तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये एक व्यक्ती पडलेली आहे, एक व्यक्ती म्हणजे मीच आहे तो दारुडा. अच्छा, म्हणजे मीच पडलेलो आहे. ते म्हणजे व्यसनमुक्ती जर व्हायचं ठरलं तर माणूस रस्त्यावर पडलेला दारुडा सुद्धा उठून उभा राहून असा बदल घडू शकतो. हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन त्याच्यातून दिसतंय. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत. दारू पिणारे आणि इतर व्यसन करणारे शिवाय त्यांचा जो परिवार आहे, त्यांचं जे कुटुंब आहे, यांना आपण काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल, हे जर आमच्या प्रेक्षकांशी तुम्ही संवाद साधावा. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना मी आपल्याला हे सांगेन की वयाच्या 17व्या वर्षी सुरू केलेलं व्यसन आणि काही कालावधीत मला मिळालेली किंवा मी मिळवलेली व्यसनाधीनता याच्यातून 31व्या वर्षी मी बाहेर पडलो आणि बाहेर पडून आज 31 वर्ष मी व्यसनमुक्त आहे. पण या गोपी टॉक शोच्या माध्यमातून मी आपल्याला सांगेन, आपल्या परिवाराला सांगेन की व्यसन हे कोणतंही वाईटच. व्यसनाकडे एक तर वळू नका, किंवा जर व्यसनाधीन झालात तर व्यसनातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आपल्या कुटुंबालाही याबाबत सांगेन आणि आपल्यालाही सांगेन की व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि या आजारातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर कोणाची तरी मदत, कोणाचे तरी सहकार्य आपल्याला घ्यावं लागेल. व्यसनाधीन झाल्याच्या नंतर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन आणि व्यसनातून बाहेर आल्याच्या नंतर समाजाचा आपल्याकडे बघण्याचा असलेला दृष्टिकोन याच्यावर फार तफावत आहे. म्हणजे व्यसनाधीन झाल्याच्या नंतर झिडगारलेला एक व्यसनी व्यक्ती आणि व्यसनमुक्त झाल्याच्या नंतर समाजाने स्वीकारलेला एक व्यसनी व्यक्ती याच्यात फरक आहे. आणि निश्चित मित्रांनो, आनंद व्यसनमुक्त व्यक्तीमध्ये आहे. जसं आपण म्हणतो की कोणत्याही पदार्थाची चव, म्हणजे उदाहरणार्थ साखर ही गोड असते, कारलं हे कडू असतं. हे जोपर्यंत आपण खात नाही, चाखत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. तसंच या व्यसन आणि व्यसनाधीनतेच्या आणि व्यसनमुक्ततेच्या प्रवासाचा आहे. आज समाजामध्ये या व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली आहे. तरुण पिढी याकडे आकर्षित होत आहे. मित्रहो, तरुण पिढी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे आणि याचं जतन झालं पाहिजे. कारण व्यसन कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही पद्धतीने
आपण केलं तर त्याचे दोनच दुष्परिणाम होतात. एक म्हणजे ती व्यक्ती वेडी होते किंवा अकाली त्याचं निधन होतं. आणि मित्रहो, आपल्याला जर आपलं स्वतःचं जीवन आपल्या स्वतःच्या कुटुंबात आपल्या स्वतःसाठी जगायचं असेल तर मित्रांनो, व्यसनापासून दूर राहा. व्यसनी असाल तर व्यसनमुक्त व्हा आणि स्वतःचं जीवन स्वतःच्या कुटुंबासोबत आनंदाने आणि सगळ्यात महत्त्वाचं समाधाने जगा, हे मी आपल्याला या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. सर, आत्तापर्यंत आपण खूप मोलाची माहिती दिली आहे प्रेक्षकांना, आम्हाला, आणि याच्यातून नक्कीच जनजागृती होईल. आजचा हा व्हिडिओ याच्या माध्यमातून अनेकांना काय करायला हवं, काय करायला नको याचं मार्गदर्शन मिळालेलं असेल तर गोपी टॉकच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. मित्र हो, आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जाणलेलं आहे की व्यसन हे कुठलंही असो ते वाईटच. मात्र या व्यसनात पूर्णतः बुडालेली व्यक्ती देखील पडून देखील व्यसनमुक्ती झाल्यानंतर पुन्हा उभी राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. धन्यवाद.